जाणार आहे रायगडला. सो आता सगळे एका फ्रेंडच्या घरी भेटलेलो. सो आता वडापावचा नाश्ता करून आम्ही निघणार आहे. सो हा तो फ्रेंड आहे आणि हा स्वप्नील, हा मानस, हा सोनू, हा रोहित आणि ह्याला एवढं दाखवू शकतो आम्ही. सो आता खाताना भेटू. सो मस्तपैकी आता वडापाव आलेले आहेत आणि हा मस्त बनवतो आता. सो आम्ही खाऊ. ही अशीच मस्ती असणार आहे जाईपर्यंत. हे आमचे मामा वडापाव बनवताना आणि हा खेचलेला आहे पहिला वडापाव. आणि हे लोक सगळे वडापाव बनवणार आहे. आता मस्तपैकी आम्ही खाऊ आणि मग निघालोय. गाडीत सामान बिमान टाकलंय आणि फुल एक्साइटमेंट. तर मित्रांनो इकडे तर नमस्कार मित्रांनो, हा आहे कोलॅब आहे मयूर आणि रोहितचा. तर आता मेन ब्लॉगचा मेन कॉन्टेंट सांगतो तुम्हाला. तर अंधारे इकडे सो आम्ही फर्स्ट ऑफ ऑल चाललोय रायगड. द रायगड फोर्ट. नवीन पाहुणा आमचा निघताना एकदम मस्त वाटतं निघताना. आता होप सो की पुढची ट्रिप एकदम सफल होईल. ह्याला घे ना ड्रायव्हिंग सीटचे. चला छत्रपती शिवाजी महाराज की आम्ही आता पोहोचलोय पाली गणपतीच्या इथे. या ना, हे सगळे आलेत. आता बघू किती गर्दी आहे काय. आणि मग मस्तपैकी दर्शन करून अजून कुठेतरी फिरायला भेटेल अशा जागा असतील तर तिकडे जाऊ. आणि हे सगळं व्ह्यू आहे. मित्र गाडी लावता लावता राहिला आहे, तो त्याला शोधायला आलोय. तर बघू कुठे. हा बघा भेटलाय आता. चला आता जाऊया. अरे अर्धे पाहुणे पुढे गेलेत. मोठ्या माणसांचा व्हिडिओ काढ. हे गेट आता इथून आज जाणार. बघू किती गर्दी असेल वगैरे ते. ह्यांचे जरा मित्र परिवार भेटलेले. सो जरा थांबलेलो आम्ही तिकडे. तुमचा पण होता का मित्र? तिथे काय घ्यायचं वगैरे असेल तर घेऊ शकता. अजून बघतो आता किती आतमध्ये, मग तुम्हाला दाखवतो. मित्रांनो आपण आता कुठलं पाली गणपती बल्लाळेश्वर या मंदिरात आलो आणि देवाची भेट घ्यायला चाललो. जसं तुम्ही बघू शकता लाईन खूप मोठी आहे. हळूहळू जवळजवळ देवाची भेट घ्यायला चाललो. देवाला भेटू, त्यांना नमस्कार करू आणि पुढच्या प्रवासाला आम्ही निघू. ठीक आहे, भेटूया थोड्याच वेळात एका नवीन व्हिडिओमध्ये. आता मस्तपैकी दर्शन झालं. आता बघू आम्ही प्रसाद वगैरे घ्यायचं चाललंय. कोण काय काय घेतोय ते बघूया. काय बघताय? आम्ही मस्त दर्शन करून आलोय. आता परत चाललोय. बघू आता कुठे जायला बोलतात. आय थिंक आम्ही कुठल्या तरी बीचला जाऊन आहे. तर मग रायगडच्या पायथ्याशी जिथे हॉटेल असेल. सो आता सगळी तयारी चालू आहे. आम्ही कुठेतरी चाललोय, पण कुठे चाललोय ते माहित नाही. कुठे चाललोय? नमस्कार मित्रांनो, तुम्ही मला ओळखतातच. डायरेक्ट बोल. नाही सगळं पहिल्यांचं समजत नाही. हा ऍक्च्युली ह्याचं पण चॅनल आहे. सो हा जोडे बच्चन देणार आहे. सो तेवढी सहन करा. काय नाही बच्चन नाही. आम्ही आता बल्लाळेश्वर हे मंदिर भेट देऊन आलो. तसं तर भेटच देऊन आलो आम्ही. सुंदर असं मंदिर आणि खूप लाईन होती. मी तुम्हाला सांगतो, ॲडवाईस देतो, सॅटर्डे संडे बिलकुल नका येऊ. आज संकष्टी आहे ना, म्हणून गर्दी. संकष्टी असेल, सॅटर्डे संडे असेल तरी यांच्या माणसं असतात ना त्यांना. तो टाइम असेल तर या, म्हणजे टाइम काढून या तुम्हाला जर यायचं असेल तर. नाहीतर नाही आला तिकडून. आणि जर पावसाळा असेल तर काय वाटत नाही, पण गरमीत जरा तुम्हाला आतमध्ये तसं तर पावसाळा आहे चालू, पण पाऊस नाही. पाऊस बंद आहे सध्या. उद्या चालू झालं तर ठीक आहे, घालेल माझ्या मागे.
साईडला झालो आता. चला आता भेटूया पुढे काय घेतोय ते दाखवतो मी. हॉटेलला आलेलो, अजून एक घेतलं 2 बॉटल आणि मस्त वेगळे आता आलेलो, अजून एक घेतलं 2 बॉटल आणि मस्त वेगळे आता मध्येच थांबलो आहे मी कुठेतरी दूधवाड्याच्या इथे, नांदगावच्या इथे, आणि फोटोशूट चालू आहे. जरा मस्त प्लेस होती म्हणून बघू आता कसं. हा बघा इथे आणि हा फोटोग्राफर, बघूया कसे येतात फोटो. आणि इथे मागे मेकअप चालू आहे वाटतं, बघू मेकअप चालू आहेत, मेकअप करून आले. मेकअप करून आले काय. हा साईडला आता इथे आम्ही रील्स वगैरे काढणार आहे आणि मग आम्ही तिकडे जेवायला बसणार आहे, थेपले खायला. ती जागा ते बघा तिकडे मस्तपैकी असं थेपला खायला बसू. आणि हे लोक इकडे उभे आहेत. आता इथून मस्त बघू आता कसा काय फोटोशूट होता. इथं थोडासाच पाणी आहे, अजून धबधब्यावर जायचं आम्हाला. हे बघा, आणि हे असा हा इकडे रस्ता आणि हे निसर्ग मस्तपैकी. चला आता रील्स काढून जरा टाइमपास करून मग निघू आम्ही इकडून. पुढचं दाखवतो. आलोय एका जागी. तुम्हाला इकडची एक स्टोरी सांगतो. कधी काळी हे एक सुखद गाव होतं. या गावाचं हे एक प्रेमळ झाड. पण एके रात्री हा कोण आहे इकडे उभा. चला आता इकडे आम्ही थोडं रील्स वगैरे काढू आणि मग आमची फालतूगिरी संपली की मस्तपैकी जाऊ. हे लोक येत आहेत आता इकडून. हे चला रे लवकर. फायनली आता आम्हाला पाऊस भेटला इकडे आणि आता पुढे जा मस्त व्ह्यू येणार आहेत. बाहेर तर काही दिसतच नाहीये, लिटरली फुल फॉग आहे. वाव, आय लव्ह दिस नेचर. आता आम्ही हॉटेलला आलोय आणि यांचा गोंगाट चालू आहे. तो तुम्ही आता रूम मधून व्ह्यू बघू शकता. हे आम्ही एक रूम बुक केले आणि एकाच ह्याच्यात सगळे आम्ही राहणार आहे, कारण का हा व्ह्यू पण बादशाह आहे आणि सगळ्यांना मस्ती पण करायला भेटेल. सो हे बघा काय भारी व्ह्यू आलाय, फुल मस्त वाटतं आता. आणि ह्यांचा काहीतरी सीन चालू. ही काळी दिसतं, ओव्हर ऍक्टिंग केली आहे. आणि हा लगेच बादशाह आमचा. तुम्ही जसं की बघू शकता सांगून झालोय मी. ह्याने बुक केले, ह्याला मानायला पाहिजे. महाबळेश्वर आणि पाचगणी पण फिकी आहे यासमोर. फिकी आहे काय बोलते काय एक नंबर फेम डिग्री आहे. आणि हा आमचा डिग्र्या. चला आता हा व्ह्यू ने बाय करतो. आता जेवायला मस्तपैकी हॉटेलमध्ये फ्रेश झालो. आता बघू काय काय जेवण बनवलंय यांनी. हे बघा काय चालू आहे. आता आम्ही जेवायला चाललोय, बघू मेन्यू मध्ये काय असेल. मस्तपैकी एक एक करून येतात पाहुणे. हिचं जरा डोकं दुखतंय, काय झालंय काय माहित. जेवल्यावर ठीक होईल असं वाटतंय. मागे एवढा स्लो मोशन. चला जेवण बघूया मस्त पैकी काय मेन्यू आहे. फायनली हे जेवण आलं. आता कसं लागतंय जेवण? आहे तर टेस्टी. बघू आता पुढे दुसरी भाजी टेस्ट नाही. सगळे आता खातात मस्त पैकी. भूक लागले त्यांचे जरा घरी. आता खाऊन फोनवर. आता जेवण वगैरे झालेलं आहे, आता झोपणार आहे आम्ही. ह्याला जरा जायचं होतं, ह्याला पण जरा पर्सनल प्रॉब्लेममुळे हा जात नाही. आता भेटू नेक्स्ट ब्लॉग.